नमस्कार. दीपावलीच्या, लक्ष्मीपूजनाच्या आणि पाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दिवाळी म्हटलं की ना मला नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. माझ्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी माझ्या मनात रेंगाळतात. तुमचंही काहीसं असंच होत असेल. तर थोडंसं आपण लहानपणीच्या आठवणीत रमूया. माझा जन्म झाला दादरला. दादर गिरगावमधल्या बिल्डिंगी कशा असतात ना, तशाच एका बिल्डिंगमध्ये माझा जन्म झाला. एका मजल्यावर आमच्या ना 12 बिऱ्हाडं होती आणि प्रत्येक मजल्यावर एक स्वतंत्र गच्ची आणि 5व्या मजल्यावर एक कॉमन गच्ची, अशी त्या बिल्डिंगची रचना होती. एका छोट्याशा घरात मी, माझे आई वडील आणि माझी सगळी भावंडं असे आम्ही राहत होतो. आणि दिवाळी म्हटलं ना की जवळजवळ 2 महिने अगोदरच तयारी सुरू व्हायची. घर छोटं होतं, फार काही सामानही त्याच्यात नव्हतं. सगळ्यात जड सामान म्हणजे काय, तर गोदरेजचं कपाट. बाकी सगळं नॉमिनल सामान असायचं. पण दिवाळीसाठी ना आमच्याच घरात नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये ना तयारी म्हणजे काय असायची माहिती आहे, सगळंच्या सगळं घरातलं सामान गच्चीमध्ये ठेवायचं, पूर्ण घर रिकामं करायचं आणि ते घर सगळं झाडून पुसून, लादी सगळी साबणाच्या पाण्याने धुवून वगैरे अशा प्रकारे ते घर स्वच्छ व्हायचं, पूर्ण रिकामं करून. साधं एक सुईसुद्धा घरात ठेवायची तेव्हा पद्धत नव्हती. इतकं संपूर्ण घर रिकामं करून छान आम्ही स्वच्छ करायचो आणि मग त्याला रंग लावला जायचा. अगोदर मला आठवतं की चुन्यामध्येच एखादी निळा रंग वगैरे असा निळी टाकून तो रंग लावला जायचा. कारण प्रत्येकाची परिस्थिती साधारण तेवढीच होती आणि मग हळूहळू परिस्थिती सुधारत गेली तसं मग घराला ऑइल पेंट लावला जायचा. अशी दिवाळीची तयारी खूप अगोदर सुरू व्हायची. त्या काळी ना बघा, तुम्हाला आठवत असेल ना, तर नवीन कपडे वर्षातनं फक्त 2दा मिळायचे. एकदा गणपतीला आणि एकदा दिवाळीला. त्यामुळे दिवाळीचं खूपच अपरूप असायचं. फराळाचं पण तसंच आहे. आता फराळ वर्षभर अवेलेबल असतो मार्केटमध्ये. चकल्या काय, चिवडा काय, तेव्हा तसं नसायचं. मार्केटमध्ये फराळ असा अवेलेबल नसायचा विकतचा आणि संपूर्ण फराळ हा घरीच केला जायचा. त्यामुळे वर्षातून एकदाच फराळ खायला मिळायचं ना, त्यामुळे आम्हा लहान मुलांना त्याचं खूपच अपरूप असायचं. छोट्याशा घरात आम्ही सगळे राहायचो आणि माझे वडील एकटेच कमावणारे होते. ते गिरणी कामगार होते. मला सांगायला अभिमान वाटतो की माझे वडील गिरणी कामगार होते, सज्जन गृहस्थ होते आणि एकटेच कमावणारे आणि आम्ही सगळी भावंडं, सगळ्यांची शिक्षणं चालू. त्यामुळे रिसोर्सेस लिमिटेड होती. पण रिसोर्सेस लिमिटेड असले म्हणून आनंदाला कधी तोटा नव्हता. तर दिवाळीमध्ये माझ्या वडिलांचा बोनस व्हायचा. परत ते एक विशी चालवायचे. त्यातही त्यांना काही थोडंफार म्हणजे उत्पन्न मिळत असेल. त्यामुळे दिवाळीला सगळं छान प्रकारे ते त्या छोट्याशा त्यांच्या पगारामध्ये आणि आम्ही एवढी सगळी भावंडं असून सुद्धा ते दिवाळी छान आमच्यासाठी साजरी करायचे. त्यावेळी मला आठवते ना, रेशनवरती दिवाळीचा खास शिधा असायचा. म्हणजे साखर एक्स्ट्रा असायची, नंतर पाम ऑइल त्यावेळी दिवाळीत मिळायचं आणि असं बरंच चण्याची डाळ वगैरे रेशनवरती दिवाळीमध्ये अशी मिळायची आणि सगळेच जण रेशनवरचं सामान घ्यायचे, दिवाळीला पण घ्यायचे. आणि फटाक्याची पण खूप आवड होती. मी म्हटलं ना, लिमिटेड रिसोर्समध्ये कसं काय मॅनेज करायचं हे तिथनं आम्ही शिकलो. नंतर कॉमर्समध्ये आम्हाला शिकायला मिळालं ती गोष्ट वेगळी, पण घरातूनच त्याचं आम्हाला बाळकडू कसं मिळालं. मग आता फटाके वाजवायचे आवड तर आहे. मग माझा भाऊ मस्जिद बंदरवरती जाऊन तिकडे फटाके स्वस्त मिळतात म्हणून मस्जिदमधनं आम्हाला सगळ्यांना वाजवायला फटाके घेऊन यायचा. त्याच्यानंतर मला आठवतं की दिवाळीची तयारी म्हणजे कंदील कंदील बनवणं हा एक मोठा प्रोग्राम असायचा आणि त्या काळी ना विकतचे कंदीलपेक्षा नाही, 18-19 वर्षाची जी मुलं होती ना, माझे भाऊ फ्लोअरवरती माझ्या दोघी मैत्रिणी द्यायच्या, त्यांचे भाऊ असे म्हणजे सगळ्या मैत्रिणींचे भाऊ, माझे भाऊ, हे दिवाळी याच्या 15-20 दिवस अगोदर ना कंदील बनवायला सुरुवात करायची. म्हणजे पहिलं तर आता आपण बघतो ना, तो शेपट्यांचा असा कंदील असतो, तो टिपिकल आपला तो कंदील. त्याच्या व्यतिरिक्त एक कंदील म्हणजे आता करंजी कशी दिसते तशा कागदाच्या पाकळ्या बनवायचे आणि त्याला खाली ना अशी असा तो कंदील असायचा आणि त्याला खाली अशी चंदेरी टोपी असायची आणि पांढरा दोऱ्यांचा गोंडा असायचा. अशा प्रकारे ते 2-3 प्रकारचे कंदील बनवायचे आणि मग ते सगळे कंदील म्हणजे घरीच ते सगळे मित्र मिळून बनवायचे. आणि मग मला आठवते ती खड वगैरे असते ना व्हाईट कलरची, ती पण ते घरीच बनवायचे आणि मग अशा प्रकारे सगळे कंदील बनवून झाले की ते सगळे कंदील काठीला एका पाठोपाठ एक असे सगळे कंदील लावायचे आणि रानडे रोडला जाऊन ते डिस्प्ले करायचे. थोडेफार पैसे मिळतात, त्यांचा तो पॉकेट मनी होऊन जायचा. म्हणजे दिवाळी हे कसं कॉमन कम्युनिटी लिव्हिंग सारखं असायचं. कॉमन खूप एक्झरसाईज त्याच्यामध्ये करायचे. नंतर
दिवाळीची रांगोळी. दिवाळी म्हटलं की रांगोळी आली की नाही, तर रांगोळीसाठी मग आम्ही गॅलरी असायची, लांबलचक ती गॅलरी होती ना, मग 3 वाजल्यापासून आम्ही सगळ्या मुली, आम्ही घरातले तर 12-13 वर्षाच्या सगळ्या मुली, त्या 3 वाजले की ते गेरूने सारवायच्या, मग त्याला वारा घालून ते सुकवायचं तो गेरू, आणि मग ते ठिपक्यांची रांगोळी काढायची. इतकी सुंदर ठिपक्यांची रांगोळी प्रत्येकाच्या दारासमोर असायची. कधी कधी त्या ठिपक्यांच्या रांगोळीवरती कोणीतरी लहान मूल पाय देऊन जायचं आणि ते वादविवादाला एक कारण सुद्धा व्हायचं, पण तरी एक छान परिवारासारखे आम्ही सगळे शेजारी तिथे राहायचो. त्याच्यानंतर फराळाची पण एक वेगळीच गंमत होती. जसं मगाशी मी सांगितलं की रेशनवरती काही फराळाचं म्हणजे साठी काही शिधा पुरवला जायचा, आणि करंज्या वगैरे जेव्हा लाटायच्या असतील ना, तेव्हा आजूबाजूचे लहान मुलींना पण बोलवलं जायचं की नाही, भरपूर प्रमाणात असायचं ना, मग कसं करणार ना म्हणून. माझ्या घरी म्हणाल ना तर आम्ही सगळी भावंड होतो आणि वाढत्या वयातली होतो, भूकही होती आणि वर्षातनं एकदाच असं फराळ मिळायचं, त्यामुळे खायची गंमत असायची. त्यामुळे मग आई बनवायची फराळ. खरं सांगायचं तर 9 प्रकारचे फराळ ती बनवायची. 9 प्रकारचे म्हणजे बघा, बेसनाचा लाडू, रव्याचा लाडू, चिवडा, करंज्या, शंकरपाळ्या, शेव, अनारसे, आणखीन काहीतरी राहिलं चकली. आणि मी खानदेशातली आहे, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना, मी खानदेशातली आहे, पण बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. मला कधीच गाव म्हणजे कधी गेलीच नाही, पण खाद्यसंस्कृती तशीच राहते ना. तर माझी आई साटोऱ्या बनवायची. साटोऱ्या म्हणजे मैद्याचं पुरीसारखं असतं आणि त्याच्या आतमध्ये आपलं गोड शिराचं एक लेअर असते आणि त्या तळल्या जातात. तर अशा प्रकारे माझी आई 9 प्रकारचे पदार्थ बनवायची. खरंच खूप मला कौतुक वाटतं त्या काळच्या, जे म्हणजे ती जी पिढी होती माझ्या आईवडिलांची ना, कसं त्यांनी केलं असेल ना, त्यांच्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये एवढे सगळ्या मुलांची शिक्षणं, त्यांचं सगळं पालन पोषण, खूप खूप मला त्यांचं कौतुक वाटतं. कधी काय व्हायचं माहिती आहे, वर्षात एकदाच फराळ बनवला जायचा. मग एखादा वेळ एखादा पदार्थ चुकायचा, म्हणजे समजा चिवड्यामध्ये तेलच जास्त झालं, मग त्याच्यात एक्स्ट्रा पोहे भाजून वगैरे असा प्रकार त्याला दुरुस्त पण केलं जायचं. आणि मला एक गंमत अशी वाटते की अनारसेचं काय व्हायचं माहिती, आम्ही बहिणी साधारण एकाच व्हायच्या, मग हसणं खिदळणं चालू असायचं. आणि आई जर तेव्हा नेमकी अनारसे तळत असेल आणि तेव्हा अनारसे जर असा तो तेलामध्ये विखुरला गेला, तर मग आई आम्हाला ओरडायची, तुम्ही हसू नका, तुम्ही हसता म्हणून तो अनारसा पण हसतो, म्हणजे तो तेलामध्ये स्प्रेड होतो. मला अजूनही कळलं नाही आहे की अनारसा कसा हसतो. आता मी बाहेरची पिठं आणते, म्हणजे रेडीमेड पीठ मी बाजारातनं आणते आणि मी अनारसे करते. तो कधी अनारसा हसत नाही, नॉर्मल व्यवस्थित अनारसा होतो. पण बहुतेक आईचं प्रमाणच काहीतरी तेव्हा चुकले नसेल आणि ती आई आमच्या डोक्यावरती ते माथ्यावरती आमच्या ते टाकत असेल की नाही, तुम्ही हसला म्हणून तो अनारसा हसतो. अशी सगळी मजा असायची. आणि खरं सांगू का, फराळ म्हणजे थोडा थोडं का नाही, आता माझ्यासारखं नाही, मी आता सध्या पुण्यामध्ये आहे. एरवी मी दिवाळी साजरी करते ती मुंबईत आहे, आणि मी मुंबईकर, पण आता मी पुण्यात आहे की नाही, तर मी एखाद दुसरा पदार्थ बनवला, अगदी 8-10 लाडू बनवले, थोड्याशा शंकरपाळ्या बनवल्या, बाकीचा फराळ मी चितळीने जोशांकडनं विकत घेतला, उत्कृष्ट मिळतो. पण मी म्हटलं ना, तेव्हा तसं नसायचं, सगळा फराळ घरी बनवला जायचा. आणि मला आठवतंय, माझी आई ना तेव्हा ना असे टीनचे 15-15 किलोचे डबे मिळायचे ग्लुकोज बिस्किटचे, ते रिकामे डबे विकले जायचे. मग ते 15 किलोचे टीनचे डबे भरभरून माझी आई सगळ्या प्रकारचा फराळ बनवायची. मला खूप आठवण येते तिची दिवाळी आली की खरंच. आणि पहाटे, आता प्रत्यक्ष आता ही सगळी दिवाळीची पूर्वतयारी झाली ना, पूर्वतयारी म्हणजे कंदील झाले, घर साफसफाई झाली, रंगरंगोटी झाली, फराळ पण झाला. आता प्रत्यक्ष दिवाळीचा दिवस. तर प्रत्यक्ष दिवाळीचा दिवस कसा असायचा माहिती आहे का, की पहाटे आम्ही छान झोपलेलो असायचो, छान साखर झोपेल, आणि फटाका वाजायचा, मोठा एक ॲटम बॉम्ब वाजायचा. आमच्याच मजल्यावरती एक अश्विन नावाचा मुलगा होता, आणि त्याला फार आवड होती दिवाळीच्या वगैरे, खूप त्याला हौशी होता तो. तर तो सकाळी पहिला फटाका वाजवायचा आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी सगळे त्यामुळे जागे व्हायचे. आणि आणि मग ना तो, आम्ही जागे झालो की मग आमची तयारी चालू असायची ना दिवाळीची, अभ्यंगस्नानाची किंवा काय. आणि तेव्हा ना तो गाणी लावायचा, खूप हौशी, खूपच हौशी होता. ते तबकडे ग्रामोफोन असायचं ना, तबकड्या असायच्या ना त्याच्यात, अशा त्याच्याकडे ते ग्रामोफोन होता. आणि मग त्याच्यामध्ये पहिलं गाणं लागायचं कुठलं माहिती आहे, उठी उठी गोपाळा. सकाळची पहाटे 5-5:30 वाजता आम्ही उठलेलं असायचो. सगळीकडे दिवाळीचं मंगलमय वातावरण असायचं.
आणि त्याच्यात ते उठी उठी गोपाळांचे सुंदर सूर. अशी सुरुवात आमची दिवाळीची व्हायची पहिल्या दिवसाची. आणि खरं सांगू का, आजही कुठेही हे गाणं लागलं की मला असं वाटतं दिवाळीचं आहे. इतकं माझ्या माइंड असोसिएट झालंय दिवाळी आणि ते गाणं ह्याच्याबरोबर. आजही कुठे गाणं लागलं की मला वाटतं दिवाळीचं आहे. मग ते अशा मंगलमयी अशा सुरांनी आमची दिवाळीची पहाटेची सुरुवात व्हायची. त्यावेळी थंडी असायची. मग आई एकेकाला अशी पाटावर बसायची रांगोळी काढून आणि तेल वगैरे लावायची. आणि त्याच्यानंतरही ना कणकेचे दिवे बनवलेले असायचे आईने. थोडेसे हळद घालून कणकेचे दिवे बनवलेले असायचे. आम्ही सगळी मुलं लहानच होतो. आणि काय ती प्रथा होती मला आता कळत नाही, की अंघोळीला छोटी मुलं ही गेली आम्ही, किंवा अंघोळीला गेल्यानंतर अर्धी अंघोळ झाल्यानंतर आईला हाक मारायची आणि आई कणकेच्या दिव्यांनी आम्हाला औक्षण करायची. आणि मग प्रत्येकाच्या अंघोळीला ना आम्ही बाहेर फुलबाच्या असं पेटवायचो. आणि आमचं ते गाणं असायचं, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या वगैरे, असं ते छान असं गाणं आम्ही म्हणायचो. हे सगळं झालं. आता अंघोळ वगैरे झाली, औक्षण झालं कणकेच्या दिव्यांनी. मग नवीन कपडे फार अप्रूप ना ते आम्ही घालायचो. आणि आम्ही जवळजवळ 7-8 मैत्रिणी, 8-10 मैत्रिणी आम्ही असायचो. मी, माझी बहीण जया, सुषमा, आमच्या मैत्रिणी चित्रा, रश्मी, जास्वंदी, सगळ्या माझ्या मैत्रिणींची नावं. आम्ही सगळे मग काय करायचो, अंघोळ करून ते नवीन कपडे घालून आम्ही देवदर्शनाला जायचो. आता तेव्हा आमच्याबरोबर असायचे जया, सुषमा म्हणून माझी मैत्रिणी आहे, त्यांचे वडील, त्यांचं नाव आबा, आम्ही त्यांना आबा म्हणायचो. आबा आम्हाला सगळ्या मुलींना घेऊन देवदर्शनाला. पहिलं दर्शन कोणाचं माहिती आहे का? शिवाजी पार्कच्या गणपतीचं. नंतर आपल्या दादर स्टेशनच्या तिकडे शंकराचं मंदिर आहे तिकडे. त्याच्यानंतर भवानी शंकर रोडवरती श्रीरामाचं मंदिर आहे. असे आम्ही जवळजवळ 7-8 मंदिरं दर्शन करायचो. आणि मग खूप थकून असं घरी यायचो आणि अशी सपाटून भूक लागलेली असायची. आणि मग तो फराळ सगळा एकत्र बसून, गोलाकार बसून आम्ही तो सगळा फराळ खायचो. अशा प्रकारे त्या फराळाच्या गोडव्यामध्ये आणि फटाक्यांच्या आतषबाजी दिवाळी कशी झरकन निघून जायची ना, कळायचं पण नाही. मग मला वाटतं पाडव्याच्या दिवशी एक मीठ विकायला सकाळी माणूस यायचा, कारण मीठ हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं. आणि मग तो छगन असं काहीतरी ओरडून पहाटे यायचा. मग त्याच्याकडे मीठ त्याच्याकडनं घ्यायची एक ती प्रथा होती. आता असं काहीच दिसत नाही. आणि सगळ्यात शेवटचा दिवस असतो तो भाऊबीज. तर भाऊबीजेला काय व्हायचं माहिती आहे, आमच्या ना बिल्डिंगमध्ये खाली पाण्याची मोठीच्या मोठी एक टाकी होती. म्हणजे तिची ना उंची ना गुडघाभर आपल्या येईल एवढी ती उंचीची आणि मोठीच्या मोठी अशी ती टाकी होती. तर एक प्रोग्राम दरवर्षी दिवाळीत असायचा. आणि ऑफकोर्स अश्विन म्हणून जो होता ना, ती हुशी जो मुलगा होता आमच्या सोसायटीत, आम्हाला खूप सिनियर होता तो. तर त्याच्या पुढाकाराने हा प्रोग्राम व्हायचा. म्हणजे आम्ही सगळं आमचं भाऊबीज वगैरे आटपून वगैरे ना, मग आम्ही जेवण वगैरे आटपायचो. आणि सगळे 4 मजल्याची आमची ती बिल्डिंग होती. एका फ्लोअरला 12 घरं होती. ते सगळी लोक गॅलरीमध्ये येऊन बघायची. काय असायचं माहितीये, खाली त्या टाकीवरती कोट लावला जायचा. कोट म्हणजे काय माहितीये, ती टाकी एवढी मोठीच्या मोठी टाकी पूर्ण भरून जाईल एवढ्या त्याच्यावरती फटाक्यांच्या माळ्या असायच्या. ती लवंगी माळ, लवंगी, मोठी लवंगी, आणि त्याच्यानंतर ते ॲटोम बॉम्ब असं ना, ते सगळे जास्तीत जास्त त्याच्यात पुढाकार आणि फटाक्यांच्या माळ्या अश्विनच्या असायच्या. आणि बाकी जण पण आपापल्या परीने हौस म्हणून हातभार म्हणून द्यायचे ते फटाक्यांच्या माळा. तर पूर्ण टाकी भरून त्या फटाक्यांच्या माळा असायच्या. आणि मग ते फटाक्यांच्या माळा लावायचे. आणि मग कोट बघायला जाऊया असं आमचं सगळ्यांचं असायचं. आणि आम्ही सगळे भरलेले सगळी लोक उभे राहून तो कोट बघायचे. तो ज्या फटाक्यांच्या माळा लावायचात ना, त्याला त्या वाजायला जवळजवळ 1 तास त्या फटाके वाजायचे. त्या लवंगीच्या माळा, ॲटोम बॉम्ब असं 1 तास तेव्हा वाजायचं. तेव्हा काही असं नियंत्रण नव्हतं फटाक्यांच्या आवाजावरती किंवा प्रदूषण असं काही नव्हतंच. वर्षातून एकदाच गोष्टी व्हायच्या ना, त्यामुळे त्याला काही निर्बंध नसायचे. तर अशा प्रकारे आमची दिवाळी मला खरंच खूप खूप अजून आठवते. ती दिवाळी, ते छोटंसं घर, ते आम्ही सगळी भावंडं, ते आमचे आईवडील. आता सगळं आहे. तेव्हा घरं छोटी होती, माणसं खूप होती, रिसोर्सेस कमी होते. आता घरं खूप मोठी आहेत, माणसं कमी झाली आहे, रिसोर्सेस खूप आहेत. दिवाळी आहे, दिवाळीचा आनंद आहे. फक्त कोण नाही बरोबर, तर आईबाबा बरोबर नाही आहेत. पण आईवडिलांनी जो आमच्या हृदयात संस्काराचा दिवा जो लावला आहे ना, तो कायम तेवत राहिला आहे. आणि त्या संस्काराच्या दिव्यामुळे आमचं सगळं आयुष्यच प्रकाशमान झाले.
कायम दिवाळीसारखंच. तर तुमच्याही दिवाळीच्या अशा काही आठवणी असतील ना, तर जरूर जरूर कमेंटमध्ये मला पाठवा. थँक्यू व्हेरी मच.